स्वामी समर्थ महाराज। गुरु त्रिकाल ज्ञानी आहे। जिथपर्यंत आपली नजर जाते त्याच्या पलीकडचं पाहण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे। आपल्या भक्तांचं भूत भविष्य तो जाणतो आणि भक्ताच्या उद्धारासाठी प्रसंगी मरणालाही आल्या पावली परत पाठवतो। स्वामी माऊलींची ही लीला तेच सांगते। हो भाऊ, जरा थांबता का? काय ते लवकर बोला। मोरोपंत म्हणतात, पौरोहित्य करतो। नाही, ते तुमच्या लगबगीवरून लक्षात आलंच आमच्या। सणासुदीचे दिवस आहेत ना। बरं, आपण आम्ही नारायण शास्त्री। बरं, ओळख झाली। आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुमची काही हरकत नसावी। अक्कलकोट इथनं किती लांब आहे? अजून एक 35-40 मैल आहे। बापरे, अजून 40 मैल? हो अहो, पाऊलवाट कधी संपेल ते कळणार पण नाही। स्वामींच्या दर्शनाला चाललात ना तुम्ही? नाही, त्यांच्या समाचाराला चाललोय। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। उद्या गणेश चतुर्थी नाही का? ही अशी मिरवणूक पाहिली की आम्हाला आमच्या गावाची आठवण होते। आम्हाला मात्र चतुर्थी म्हटलं की स्वामींनी राजवाड्यावर केलेली लीला आठवते। हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं। माधुला सांगून येगा, साक्षात् आत्मासि नित्यं ऋतमच्मि सत्यमच्मि अवत्वं मामवतारं श्रोतारं ददात् आवानुचमं शिष्यम पश्चात् पुरस्तात् उत्तरात् दक्षिणात् वच अवर्ततात। पंत, सर्व तयारी व्यवस्थित झाली आहे ना? आत्ता राजे येतीलच। सगळं काही यथास्थित आहे। सजावटही सुंदर झाली आहे। आता फक्त महानैवेद्य तो होतोय। मुतपाक खाण्यात मोदकांची जय्यत तयारी सुरू आहे। वहिनी साहेब, आपण स्वतः जातीला लक्ष देत आहे, त्यामुळे काही त्रुटी राहणं संभवच नाही, नाही का? वाह वाह मोरोपंत, वाह! हा सगळा देखाव बघून मन अगदी प्रसन्न झालं माझं। सर्व काही तयारी झाली आहे। शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। शंभो शंभो शंभो। सर्व तयारी झालेली आहे, पूजेला सुरुवात करूया। जरूर। महाराज, स्वामी महाराज आले। स्वामी आता यावेळी? पण मग आता काय करायचं? आणि पूजा अर्धवट सोडून तर जाता येत नाही। राजे, पूजेला आपण अजून सुरुवात केलेली नाही। आपण आधी स्वामी महाराजांचं स्वागत करा, नंतर प्रतिष्ठापना करू। शंभो शंभो। स्वामी, स्वामी, स्वामी आज अचानक येणं केलं? मग काय तुझी परवानगी घेऊन यायला हवं होतं? स्वामी, आज गणेश चतुर्थी आहे। हो, बरं मग? नाही, आतमध्ये पूजा खोळंबली आहे। आपण बसा, मी पूजा आटपून येतो। असं म्हणतोस? बरं जा। तसंही आम्ही तुला भेटायला आलेलोच नाही आहोत। मी समजलो नाही। आमच्या डोक्यावर कर्ज आहे एकाचं, ते फेडायला आलो आहोत। कर्ज कुणाचं?
कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव कर्मकर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि सत्यं त्वम् अवक्तारमवश्रुतारं दातारं दातारं महानुचारं सर्वतोमाम. अरे तुमचं लक्ष आहे का? तो उंदीर बघा ना, उंदीर बघा ना. हां, तो नैवेद्याच्या मोदकामध्ये तोंड घालतोय ना. हां, गणपतीच्या आधी तोच फस्त करून टाकेल. काय बघतोय का? काय करतोय? तोंडात घुसेल तो. चल लवकर, चला मग पकडा लवकर त्याला. हसू नका, पकडा त्याला आधी. शिराणी साहेब. अरे काय नुसतं बघतो, पकड ना लवकर जरा. तो उड्या मारतो इकडे तिकडे आणि तू आत्ता महाराजांची वेळ झालेली आहे. अहो साधा सुद्धा उंदीर नाही येतो. आज गणेश चतुर्थी. पकड त्याला लवकर आणि फेकू नये बाहेर. अहो गणरायाचा वाहन आहे तो. काहीतरी कारण सांगू नकोस. तो उंदीर पकड आणि बाहेर टाकून ये. चपळ आहे, सहजासहजी हातात येणार नाही. अरे चल लवकर. महाराज कुणाच्या कर्जाविषयी बोलताय आपण? ते तुला सांगायला बांधील नाही होता मी. तुला गणपतीची पूजा करायची आहे ना, तुझा मी वाट बघतोय माझ्या भक्ताची. भक्त इथे यायचंय का कोणी भक्त? महाराज त्याचं कर्ज फेडायचं आहे का? मग महाराज आम्हाला अनुमती द्यावी, आम्ही करतो धनाची व्यवस्था. आणि काय रे, माझं कर्ज फेडायची ऐपत आहे का तुझी? महाराज अजून भक्त आला नाही इथे. येईल येईल, कोणत्या रूपात येईल ते बघायचं. पण इथे भेट ठरलेली आहे निश्चित. पण तुला कशाला हवेत नसत्या चौकशा? तुला पूजा करायची आहे ना, तू निघ. आम्ही पूजा आटपून येतो. तोपर्यंत स्वामी महाराजांना का हवं नको ते बघ. तुझे आहे तुझपाशी परी तू जागा चुकलासी. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. शंभो शंभो शंभो. अरे काय नुसतं बघतो, पकड ना लवकर जरा. तो उड्या मारतो इकडे तिकडे आणि तू आत्ता महाराजांची वेळ झालेली आहे. अरे मोरोपंत काय गडबड आहे? विशेष काही नाही महाराज, आपण बसावं पूजेला. विशेष नाही कसं? विशेषच आहे. बाहेर स्वामी येऊन थांबलेत आणि आम्हाला त्यांच्यासोबत थांबता येत नाहीये. मोरोपंत जरा लवकर आठवा. स्वामींना बाहेर फार काळ तिष्ठत ठेवणं योग्य नाही. आपण बसा ना, पूजेला सुरुवात करूया आपण. हा. डोळ्याला पाणी लावा. गजानना हे मंगलमूर्ती. गजानना हे मंगलमूर्ती. कार्य कराया द्यावी स्फूर्ती. कार्य कराया द्यावी स्फूर्ती. गजानना हे मंगलमूर्ती. कार्य कराया द्यावी स्फूर्ती. कार्य कराया द्यावी स्फूर्ती. रिद्धी सिद्धीचे तुम्ही अधिनायक. संकटनाशक वरद विनायक. रिद्धी सिद्धीचे तुम्ही अधिनायक. संकटनाशक वरद विनायक.
ज्ञानभक्तीचे तुम्हीच द्योतक, ज्ञानभक्तीचे तुम्हीच द्योतक, ऐसी जगती कीर्ती. मोरोपंत, माफ करा, पण मगाचपासून हा उंदीर पूजेमध्ये विघ्न आणत होता. काही म्हणा मोरोपंत, तुमचा नेम मोठा अचूक आहे. तो उंदीर उचल आणि बाहेर फेकून दे. चला, आता पुढे काय करायचं मोरोपंत? आता आरती करूया. हो हो. शंभो शंभो शंभो. ए, कुठे चाललास? नेलाय तो, बाहेर टाकून यायला सांगितलं राजेंनी. ओ, तुझा राजा भाग्यविधाता समजतो स्वतःला. आणतो उंदीर इकडे. आज तेरा और मेरा दिन है. देखता हूं तुझे कौन मार सकता है. जाओ बच्चा, भाग जाओ. स्वामी, स्वामी, स्वामी. स्वामी, काय झालं? उंदीर हे गणपतीचं वाहन. आज गणपतीची पूजा करता आणि या उंदराचा जीव घेता. अरे देव मूर्ती शोधण्यापेक्षा प्राणी मात्रच शोधा. चूक झाली स्वामी. राज अनावरित झाला आणि आमच्या राग, आपल्या रागाचा बळी गेला हा उंदीर.
हं? जीव गेला त्या उंदराचा. राग म्हणजे विध्वंस. अरे विधायक काम करता येत नसेल तर विध्वंसक काम होणार नाही हे तरी पहा. आणि नुसती चूक कबूल करून उपयोगी नाही. चुकीला प्रायश्चित्त घ्यायला हवं. आज्ञा करावी स्वामी. आजपासून आपला राग वर्ज करा. होय स्वामी. स्वामी आम्हालाही माफी करावी. कळत नकळतपणे आम्हीही जबाबदार आहोत या सगळ्याला. यापुढे कोणत्याही निष्पाप प्राण्याला अपाय होणार नाही याची काळजी आम्हीही घेऊ. उत्तम. अरे चुकीपासून बोध घेतो तो खरा माणूस. हं? अरे प्राणी मात्रांचाही जीव तो जीवच. त्याला क्षुद्र का लेखतात? हं? जीव देता येत नसेल तर जीव घेण्याचा अधिकार नाही. स्वामी आणखी एक आगळीक घडली माझ्या हातून. आपल्याला तिष्ठत ठेवून श्री गणेशाची पूजा केली आम्ही. आपण स्वतः प्रत्यक्ष श्री गणेश स्वरूप आहात. पूजेची तयारी करा. आज श्री गणेश मूर्त स्वरूपात आपल्या घरी आले. स्वामी या. स्वामी एक शंका आहे, विचारू? मला माहितीये तू काय विचारणार. आज या उंदराचं ऋण फेडण्यासाठी आलो होतो आम्ही. उंदराचं ऋण? कारण आता त्याला मोक्ष नकोय. त्याला माझी सेवा करायची. त्याच्या डोळ्यात मी वाचले, मनुष्य जन्म घेईल, माझी सेवा करेल, माझ्या अवतार समाप्तीनंतर देखील माझ्या पादुकांची सेवा करेल. त्यातच त्याचा अंत होईल. त्याला मोक्ष मिळेल. बस बस झाला हा मूर्खपणा. काही चुकलं का? तुम्ही एकच नाही असे अनेक भेटत आलेत आम्हाला वाटेवर. कोणी म्हणतात मुलीचा मुलगा केला, कोणी म्हणतात सापाचं सोनं केलं, कोणी म्हणतात भाकड गाईला पुन्हा पाना फुटला, आणि आता मेलेला उंदीर जिवंत झाला. गप्पा नाहीये, प्रत्यक्ष अनुभव घेतलाय मी. प्रत्यक्ष अनुभव की त्या गोसावड्याच्या तंत्रविद्येचा प्रात्यक्षिक? मोहिनी विद्या घालतोय तो तुमच्यावर आणि तुम्ही भुलताय त्याला. एका मांत्रिकाचा देव बनवलाय तुम्ही लोकांनी. हो, देवच आहेत आमचे स्वामी. काय गंमत आहे बघा. कुणी दगडामध्ये देव बघतं आणि कुणी देवाला मांत्रिक म्हणून धिक्कारतं. अजब आहे लीला तुमची स्वामी, ही अजब आहे. कलियुग आहे, तर कोणी देव बिव नाही. हे मी सिद्ध करीन अक्कलकोटला पोचल्यावर. स्वामी, त्या दिवसानंतर मी माझा राग सोडला होता, पण ह्या ग्रस्तानी माझी अगदी टोकाची परीक्षा पाहिली.
ठीक आहे, आता तुम्ही हात आणि ते. मोक्षाकडे जाणारा पहिला सोपान म्हणजे गुरुसेवा. गुरुसेवेत आयुष्य खर्ची घातलं तर मरणालाही हरवणं शक्य आहे.